तेव्हाच ज्योतिबाला गुरु मानले भीमाने. एकाचा दुसऱ्याची संबंध नसताना बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिबा फुलेला गुरु मानलं. का मानलं? तर दादानं सुंदर विषय ऐकला. काही माणसाच्या डोक्यावर गेला, गादीवर बसले कावळे, कोणा कोणाला कळाले की काय आहे की काय पता काही असो. आपलं नांदेड जिल्ह्याचं हो म्हणून तुम्ही ऐका बरोबर काय. शेपूर राहते आपल्या इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये अहमदनगरला, पण राहते सगळे विदर्भाच. त्याचं नाव आहे राजेश वाठोरे. त्या पठ्याचं नाव आम्ही घुगऱ्या घालून गजून पाळणा लावून असं टाकलं. आम्ही पाळणा लावून राजेश, त्याचं नाव राजेश आणि नाव वाठोरे. या पठ्यानं नाव केलं मायबापाच्या मागाऱ्या जानी राजेश वाठोरे. अरे लहान लहान नाव झाली. याची गाडी तुम्ही ऐकली त्याच्याबद्दल तुमचे आभार. म्हणून एकाचा दुसऱ्याची संबंध नसताना बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेला गुरु मानलं. वास्तविक पाहता क्रांतिबाई ज्योतिबा फुले माळी समाजामध्ये जन्म आलेला महामानव आणि बाबासाहेब आंबेडकर महार जातीमध्ये जन्म आलेले महामानव एकाने दुसऱ्याला पाहिलं नाही, तरी पण बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतिबाई ज्योतिबा फुलेला गुरु मानलं. का मानलं असेल? म्हणून वामन दादाने लिहिलं, विचाराचं देणं, त्याला विचाराचं घेणं, विचाराचं देणं घेणं करू नम्रतेनं, मग घराघरामध्ये नेलं स्वाभिमानाचं दिलं. हेच काम केलं बाबा त्या भीम जयंतीने. हेच काम. पहिली संस्कृती होती या देशामध्ये. माणसं गाढवाला गाढव म्हणायची, कुत्र्याला कुत्र म्हणायचे, मांजराला मांजर म्हणायचे, म्हशीला मसाड म्हणायचे, डुकराला डुक्कर म्हणायचे. पण आम्ही माणसं असून त्यावेळी त्या काळी आम्हाला माणूस कोणी म्हणलं नाही. अरे माणूस म्हणून पहिली कुणी आम्हाला हाक मारली असेल तर त्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून तुम्ही आम्ही मंडपामध्ये बसलो नाही तर एकच होतं, कमरेला लंगोटी अति खुळखुळ्याची काठी. आता ते खुळखुळ्याची काठी झाला, टोक कार झाला. मग भीमामुळे माणूस माणसाचा बोला खरा आहे की नाही? बाया बाया टाळ्या वाजवतात, काही चिंता नाही. आपल्याला आहे ते काय, तू किती काही म्हण. बरं यानं काय म्हणलं मला, अरे आम्ही 2 सूरवाले झालो म्हणला. दादाचा तर काही प्रश्नच नाही, ते माझ्यापेक्षा सिनियर आहे. आणि त्यांच्याकडे बघून त्यांच्या पंक्तीमध्येच बसून राहिलेला माणूस आहे. एकीकडून राहुल शिंदे राहते, एकीकडून माझे मनोज दादा राहतात. माझ्या मधात मला दोघांच्या घेतात बरं का. आणि ते याच्या नावावर नाही आले मनोज दादा, हे खरं आहे. माधव यायला रे म्हणजे त्याचं म्हणून तू आणि याचा आम्ही तिघं मिळून लाड करतो. बरं खरं आहे, आहे का नाही भाऊ? खरं आहे म्हणजे अतिशयोक्ती नाही बोललो तुम्ही. काल संविधानामुळे त्या देशाचा प्रकार घडला परभणीला. मागच्या वेळेस जंतर मंतरला संविधान जाळलं, आज फाळलं, एवढा मोठा धिंगाणा झाला. त्यासाठी एकट्या बुद्ध समाजासाठी संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नाही, सगळ्या समाजासाठी लिहिलं. मांगायसाठी लिहिलं, संभारायसाठी लिहिलं, पंग्यासाठी लिहिलं, 85% बौद्ध समाजासाठी लिहिलं बाबासाहेबांनी संविधान. बाई गुन्हाला पानं गुंडाळल्या समाजाची बाई या देशाची राष्ट्रपती झाली. द्रौपदी मुर्मू, जंगलानं राहणारी जात बाबासाहेबांच्या संविधानामुळे राष्ट्रपती झाली. मग त्या जातीचे लोक संविधान फाडलं जाळलं तेव्हा किती रस्त्यावर आले रे? कोणीच नाही. मग संविधानाचा फुडका बुधायलाच काऊन बापू जास्त? कसं चिंतन आहे झाले. गाणे कोणी म्हणते, रवी भाऊ गाणे तुमच्यासारखे आम्हाला गोड येत नाही, हे खरं आहे. पण माणसाला आम्हाला गोड करायचं शिकवलं बाबासाहेबांच्या विचारधारेनं, बुद्धाच्या विचारधारेनं. माणसाला गोड करायचं. ही जड झालेली माणसं गोड करून सोडायची. याला थंडी वाजणार नाही आणि 1 घंटाभर तुम्हाला थंडी वाजू देत नाही, तुम्हाला बोर होऊ देत नाही, याची गॅरंटी मी घेतो.
एकदा मी रिटर्न वापस आवर कोणी अमेरिका रिटर्न राहते कोणी लंडन रिटर्न राहते कोणी कोणते रिटर्न राहते मी स्वर्ग रिटर्न आहो गेलेला आलो वापस फोटो गेलो की मला माहित नाही अरे अमित शहा म्हणलं ना बा 7 खेप स्वर्ग मला म्हणून म्हणालो मी स्वर्ग रिटर्न मागचा तुमचा कार्यक्रम केला इथं झालं की अंबानगर आपल्या सांगलीचा याचा केला आणि तिथून गेलो हिंदूचा कार्यक्रम झाला की आला आट्या ऑपरेशन झालं तरी बोंबलाय लोक याचं कारण काय माहिती गोळ्या त्यात मला माहित आहे त्या समाजानं तुम्ही दिलेला आशीर्वाद आहे आणि तिच्यावर महादेवाची लाड चालू आहे किती मोठा आशीर्वाद आहे 1 वर्षभर कार्यक्रम बंद होते बा आता हे कार्यक्रम आजचा चालू केला काल परवाच्या दिवशी एक केला नाही बाई आज सुरू केला परवाला म्हणजे नांदेडलाच केला मी हिंगोली प्रशांत दादा हिंगोलीच्या प्रचारासाठी मी तिथं आलो होतो सिद्धार्थनगरला रातभरच्या पलीकडून आहे तिकडे असो तो विषय संविधानाचा विषय आहे दादा सुंदर आपल्या समोर एक विषय मांडला आणि मी मांडला तुम्ही ऐकला असेल कदाचित नसेल बाबासाहेब सांगितलं आणि म्हणून संघटित व्हावे संघर्षाची मशाल घ्यावे बसा काय झालं नाही झाले दमपट नाही झालं संघटित व्हावे संघर्षाची मशाल घ्यावे करण्या अन्यायावर करण्या अन्यायावर सपासपवा संविधान करील कोणी संविधान करील कोणी लावा तलवारीला पैसा पैसा मांडगेकर दाजी यांची मांडणीकर 100 रुपयाची भेट दिली आभारी आहे धन्यवाद आणि अशा वाचक लोकांकडून जर पैसे आले ना मग आपल्याला वाटेल की आपलं गाणं बरोबर आहे आणि कोणाकडे जर कोणी जर तोंड मारून जर पैसे देत असेल तर मग म्हणायचं गाणं आपले तसंच बाहेर गेले चिठ्ठ्या पुन्हा सांगतो शांताबाई धोंडीबा कदम शिवपुरीकर माल टेकडी नांदेड यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे आभारी खुशाल भारती यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आहे आभारी धन्यवाद संविधान करील कोणी गार लावा तलवारीला आशिष शेषराव थोरात यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे आभारी आहोत रुपेश गौतम तुलसी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट दिली आभारी आहोत राहुल रणवीर चिखलीकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे आभारी आहोत रशिका इंगोले 50 रुपयाची भेट आहे आभारी आहोत संविधान
ऐका 2 वर्ष 11 महिने 18 दिवस राबून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि म्हणून अन्न पाणीला प्राशन केले काढली रात्रंदिन जागून. दादा आता आपल्याला सांगितलं की झोपड्याचे आमचे बंगले झाले. बाबासाहेब आंबेडकरांना महाडमध्ये सॉरी बडोद्यामध्ये घर भेटलं नाही राहायला घर भेटलं नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा विषय म्हणजे बाबासाहेबांना राहायला घर इथं दिलं नाही बडोद्या सरकारने. तर एक सांगा, कोणी आपल्या बायको लेकरासाठी घर बांधते, कोणी आपल्या मायबापासाठी बंगला बांधते, कोणी आपल्या कुटुंबासाठी बंगला बांधते, घर बांधते. असं जगाच्या पाठीवर एकमेव महामानव, त्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी पुस्तकासाठी घर बांधलं, पुस्तकासाठी. आशाबाई राजकुमार आळणे राहणार गौतम नगर, यांच्याकडून 200 रुपयाची भेट आहे. आभारी हो, धन्यवाद. आणि ते संविधान जाणण्याची काही लोक भाषा करतात. पहा, बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे फोडण्याची भाषा काही लोक हे करतात. म्हणून मुंबई के प्लेटफॉर्म पर कोई बाजारू औरत के साथ कोई शैतान लेटा होगा. रेलवे प्लेटफॉर्म पर कोई बाजारू औरत के साथ कोई शैतान लेटा होगा. भीम के पुतले की विडंबना करने वाला, संविधान की परत जलाने वाला जरूर कोई छिनार का बेटा होगा, छिनार का. बाबासाहेबांनी एवढं सुंदर संविधान लिहिलं, या देशाला दिलं. माय मावल्याला 50% अधिकार दिला. बाईच्या जातीला गड्याच्या बरोबरीला नेऊन बाबासाहेबांच्या संविधानाला बसवलं. अरे गावाच्या कुशाच्या बाहेर राहणाऱ्या माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपती पदापर्यंत नेऊन बसवलं. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारी अवलाद या देशामध्ये पैदा किती मोठं दुःख आहे. भारत देश स्वतंत्र झाला 1947 ला. लोक म्हणतात गांधीजीमुळे झाला हरकत नाही, आमचं मत आहे, तो मत नाही. गांधीजीमुळे झाला. तिरंग्याखाली तुम्ही गांधीजीचा फोटो ठेवा, तिरंग्याची दोरी म्हणा, तिरंगा फडकावा, चालेल, याच्यामध्ये आम्हाला शंका नाही. पण 26 जानेवारी 1950 ला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, संविधान अंमलात आलं. आणि त्या 26 जानेवारीच्या दिवशी, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गांधीजीचं काय तिथे उघडा होत गांधी तिरंग्याखाली 26 जानेवारी उघडे गेले नागव्या बसे सारे पैसा. प्रेमाताई संतोष चौधरी यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे. आभारी हो, धन्यवाद. बाबांनी लिहिलं संविधान, त्या तिरंग्याखाली गांधीजीचा फोटो बाबासाहेब जपून ठेवला आतापर्यंत, बरोबर. त्याचं आम्ही चिंतन केलं नाही. म्हणून कबीराची फार 4 ओळी आठवतात मला. कबीर लिहितात, मी खिशातलं काढून बाजारात मांडत नाही. कबीर लिहितात, 15 ऑगस्टच्या दिवशी गांधीजी लावा, खुशाल लावा, आमचं काही म्हणणं नाही. पण 26 जानेवारीच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची मेहनत आहे. त्या दिवशी मात्र बाबासाहेब आंबेडकरांचा तिरंग्याखाली फोटो असावा, हे आमचं मत आहे. पण इथलं सरकार, इथला चालवणारा राज्यकारभार चालवणारी अवलाद ही मनुष्य असल्यामुळं बाबासाहेब तिरंग्याखाली येऊ देत नाही. दादानं म्हणलं ना, एक मन आहे, मेहनत करे मुर्ग्यावर अंडा खाय फकीर, अशी परिस्थिती आहे. पण कबीर लिहितात, त्या लोकांसाठी कबीर 4 ओळी लिहितात.
तुमचे मित्र माझे मित्र एस.एल. कदम साहेब माझे मेवणे मित्र नसून दाजी पोलीसवाले त्यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे. आवडीवर धन्यवाद. रेंग्याखाली बाबासाहेब पाडीत नाहीत म्हणून कबीराच्या 4 वळी आठवल्या. गांडू फळवे गांडू फळवे रंग चढे मर्दों के हो गए बेहाल आणि पतिवर्ता भुकी मरी पेढे खाय शिनाल परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यासाठी बाबासाहेबांचं संविधान जपायचं असेल तर ही जिम्मेदारी पहिल्या प्राणामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी समतेचा दिवा लावला. समतेच्या दिव्याची ज्योत तेवत ठेवली. तो दिवा सम्राट अशोकापर्यंत आला. सम्राट अशोकाने या समतेच्या दिव्यामध्ये तेल टाकण्याचं काम केलं. समतेच्या दिव्याची ज्योत तेवत ठेवली. तो दिवा छत्रपती शिवरायापर्यंत आला. शिवाजी महाराजांनी या समतेच्या दिव्यामध्ये तेल टाकण्याचं काम केलं. समतेच्या दिव्याची ज्योत तेवत ठेवली. तो दिवा क्रांतिबा ज्योतिबा फुलेपर्यंत आला. फुलेने सुद्धा ज्योत तेवत ठेवली. तो दिवा बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आला. बाबासाहेबांनी समतेच्या दिव्याची ज्योत तेवत ठेवली. आता बाबासाहेब गेले. बाबाच्या माघारी समतेची दिव्याची जर ज्योत तेवत ठेवायची असेल तर त्याची जिम्मेदारी तुमच्यावर आणि आमच्यावर आलेली आहे. आपल्याला ज्योत तेवत ठेवायची. ते नाव घेते पहिले आले ते नातेच नाव तू सांगितलं पण नाव शांताबाई कोंडबा भोरगे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे. आभारी हो. रशीद नागनाथ हावळे त्यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट दिली. आभारी हो. विश्वशांती बौद्ध विहाराचे कोषाध्यक्ष विश्वजित मनोहर सोनाळे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचे धर्मदान आले आहे. विठ्ठल गंगाधर सोनाळे साहेब यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचे धर्मदान आले आहे. काल कथित आमच्या हत्याबाई पार्वतीबाई संभाजीराव कांबळे बोरगावकर यांच्या स्मृती माझे मिळून शामरावजी कांबळे सर त्यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. आभारी धन्यवाद. संस्कृतीवर केला बुद्धीने प्रहार. आणि मग संविधान करील कोणी गार. संविधान करील कोणी गार लावा. संविधान करील कोणी गार लावा. लावा काय लावा लावा अरे मंत्री काय लावा. संविधान करेल कोणी लावा. अरे बापू लावा खुश राहतात. माझं एवढे आपल्या लावा शेषराव लक्ष्मणराव कदम शिवनेकर पोलीस साहेब आमचे दाजी यांच्यातर्फे 200 रुपयाची भेट आली. कुठं बसली. पद्मीनबाई सिद्धार्थ पवार यांच्याकडून अंबानगर नांदेड यांच्याकडून 200 रुपयाची भेट या गीतासाठी आभारी आहोत. धन्यवाद. लावा संविधान लावा लावा. संविधान करील कोणी गार लावा. लावा म्हणलं की असं खुर्दा फिरल्यासारखं राजू हसले जसं काय खुर्दा फिरल्यासारखं. लावा म्हणले की याला दुसरं काही दिसतच नाही. आम्हाला 5व्या शिलामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तथागताच्या 5व्या शिलामध्ये बांधलं. सुरा मेहने मध्य पमाद ठाणा वेरमिनी शिंगा बदाम समाधानी दारू पिण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. कविता गौतम सूर्यवंशी. दारू पिण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. कविता गौतम सूर्यवंशी यांच्याकडून सुद्धा 50 रुपये. दारू माणसाने पिली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो ज्यानं दारू नाही पिला त्याचा जन्म वाया गेला. आणि भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये आहे पुनर्जन्म नाही. ज्यानं दारू नाही पिला त्याचा जन्मच वाया गेला. ज्याने पिले एक माम कटून जाते सारं त्याचं पाप. ज्याने पिली एक शिशी सारे देव त्याच्यापाशी. ते
33 कोटी देव आपल्या एका शिशीत जवळ येत असतील पिणं वाईट आहे बापा म्हणून तर आज सुरूच करते बिचार मांडणी करायचे मांडणी कर म्हणाल ज्याने पिले एक शिशी सारे देव त्यांच्यापाशी अरे तुकोबा दारू प्याला त्याचा देह वैकुंठाला गेला मग आपण कोण्या झाडाचा पाला पियाला शिका अरे तुकाराम महाराजांनी दारू पिली राजे मग आपला काय कथा आहे पियाला शिका माय मावल्या म्हणते याला कोण गोडकर उदऱ्या तोंडायचा हे बोबलायला पियाला शिका का आमच्या काय पाठी फोडायला होतो काय रे बाबा त्याला पियाला शिकवून ये माय ये नेवरून आणि ठिकठाक हात की राहू दे हो हात में हात घे कुछ भी घे ते होय आमची पहिल्या काळातली जानू ते माय दे 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 माय दे कमलबाई मधुकरराव तबले मास्टरची बायको आहे थोडक्याने याच्याकडून 100 रुपये अशोक पायकराव बाबळीकर यशोदाबाई अशोकराव पायकराव राहणार बाबळी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आहे आभारी आहोत धन्यवाद ज्यानं दारू नाही प्याला त्याचा जन्म वाया गेला ज्यानं पिले एक माप कटून जाते सारं त्याचं पाप ज्यानं पिले एक शिशी सारे देव त्यांच्यापाशी तुकोबा दारू प्याला त्याचा देह वैकुंठाला गेला पण तुकाराम महाराजांनी दारू पिली नाही कोणती तुकारामाने दारू पिली ज्ञानाची तुक्याला निशा आली अभंग गाथीची आणि समाज सेवेची तुम्ही आम्ही दारू पितो गुळाची मोहाची आम्हाला निशाचे फक्त गटारामध्ये लोळायची तुमच्या घ्यायला त्याच्यासाठी लावा म्हणले की माणसं टाईट पाहिजे वा ते नाही लावा बाबा बाबासाहेब म्हणले जनावर कापायचे मेलेले कापणं सोडून द्या म्हणून आम्ही 56ला जनावर कापायचं सोडून दिलं पण आता एवढे माजून चून झालेली जनावर हलकी जुन्या सुऱ्या आपल्याला काढायचे पुन्हा येणार आता धाय धाय पृथ्व्यापासून जाऊन संविधान फाडायलं धाय धाय जंतर मंतरवर संविधान ते जनावर जाळायलं तर मग जुन्या सुऱ्या लावल्याशिवाय आपल्याला पर्याय पूरा भारत जला देते थे म्हणून मुख्य आम्हाला आडवे येते फक्त तथागत भगवान गौतम बुद्धाचं शिवण आणि म्हणून सूर्य आम्ही फेकलेले नाही फक्त लावायचे बाकी आहे त्याच्यासाठी वाटे याची गरज आणि म्हणून
हिंदू गोडविलाने महिलांनाही दिली स्वातंत्र्याची ग्वाही. आणि म्हणून हिंदू गोडविलाने महिलांनाही दिली स्वातंत्र्याची ग्वाही. उंच पदावर घेती भरारी, उंच पदावर घेती भरारी. ही जी बाई हातात माईक घेऊन बसली नाही, तिच्यावर काढलं नाही. खरं सांगतो, बेबाबाई चांदू इंगोले यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे. आभारी आहोत, धन्यवाद. एक काम करा, एकदाची घेऊ द्या. आता मी दुखण्यातून उठलेला माणूस हो, पैसे सरले माझ्या डोळे. आमचे मोठे मेहणे संतोष भीमरावजी तवले साहेब यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं तुम्हाला पैसे इथे ठेवत जा म्हणतो. नाही तू भरोसा चांगला आहे मला. भागीसाठी शेषराव राक्षस मारे यांच्याकडून 300 रुपयाची भेट आहे. रमाई गीत झालं म्हणतो ना, हे समजलं नाही. मनोज राजे म्हणतील, मनोज दादाच म्हणणार आहेत. रमाई काय अडचण नाही. तू शांत घे ना थोडस. काय घेतात चालते, ज्याला पडले त्यांचं गाणं ते बरोबर आहे. ते काही नाही. मी हे एवढं गाणं पटकन आठवटून बंद करू. मनोज दादा पुन्हा गातील. जेव्हा गेले बरं मी हरकत नाही. हिंदू गोडबिलाने महिलांनाही दिली स्वातंत्र्याची ग्वाही. बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर मी एक शब्द जिम्मेदारीने बोलतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान लिहिण्याच्या अगोदर एक संविधान अस्तित्वात, घटना अस्तित्वात होती. संविधान नाही, घटना अस्तित्वात होती. त्या घटनेचं नाव होतं मनुस्मृती. महिला मंडळाला पण बाबासाहेबांच्या संविधानानं महिला मंडळाला कुठल्या कुठे नेऊन ठेवलं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्याच्या अगोदर घटना मनुस्मृती अस्तित्वात होती. त्या मनुस्मृतीमध्ये महिला मंडळाचं काय झालं, एका बाईला 5-5 नवरे करावे लागले. आता बाईनं 5 नवरे करू द्या की गड्यानं 2 बायका करू द्या, बायकोनं ऑब्जेक्शन घेतलं की गडी लांबच झाला म्हणून समजायचं. हा, काही गायकाला लय आदिती पडल्या 2-2 बायका खायले, निश्चित मार खायलेत बायका. तो गाव आहे म्हणून तू इतका वळवळ करू नको बरं. गुन्हाट्यानं बस एका जागी बसला तर बस, नाही तर कोणीकडे जाऊन बस. खट उठू नको, बसू नको, उठ बशा केल्यासारखं वागू नको. कारण मला कार्यक्रम चालू असला ना, डिस्टर्ब केले की माणसाला फलादा घेते. म्हणून मी म्हणत असतो, आपले 2 बापाच्या तू खाले बा. 2 बापाच्या म्हणलं की तेव्हा मी सांगितलं होतं तुम्हाला हे विषय. 2 बाप कोणाकोणाला हात इकडे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 90 जण, 10, 11, 12. मला गिनती केलं का नाही? याला तर 3 हात. याला 3 हात, एक आगाव. 2 बापाच्या म्हणलं की गुटगुट हसते, 3 म्हणलं तरी हसते बिचार. त्याचं काय, हे पुतण्या म्हणल्यावर काय नाही विचार. 2 बाप कशी आहे आपल्याला माहित आहे ना. एक आपल्याला जन्म देणारा बाप. मायने तर असं कार्यक्रमात सांगितलं मला. मी काय असं डोकं लावलं नव्हतं. तिला म्हणलो बा काय रे असं, त्याला म्हणलं पटकन 2 बापाच्या बसला बी गुन्हाट्याला की माहिती तिथून चटकन उठून उभी राहिली. म्हणजे काय म्हणलं तू? मी म्हणलं तू कवा आली? आणि कवा येऊ, मी तुला काय करत नाही. तू म्हणला काय त्या लेकराला? मी म्हणलो 2 बापाच्या खाली बस, पच करू नको. मग तू कोणता सुद्धा 2 बापाचाच बस. मी म्हणलो माझ्या करेक्ट म्हणाली, करेक्टच म्हणालो म्हणे. मग मला एक बाप माहित आहे, तू माय हो, दुसऱ्या बापाचं माझं नाव सांग. ते म्हणे अरे तुला कोणत्या बापाचं नाव? मला जन्म देणाऱ्या बापाचं नाव. तुझ्या बाप तुलाच नाही म्हणे 2 बाप. किंवा बापाला 2 बाप होते म्हणे. खाऊन ते म्हणलो माझ्या खरंच नाही, खरंच म्हणालो म्हणे. मग मला बापाचं राहू दे बा म्हणलो, नाव दुसऱ्या माझ्या बापाचं नाव सांग म्हणलो. तू माय होतो. अरे बाबा तुझ्या बापाला 2 बाप नव्हते म्हणे, म्हणलाय होते म्हणे 2 बाप. मी म्हणलो माय आमच्या दोन्हीकडले कुल 2 बापाचंच होतं काय? ते म्हणजे हो बाबा तुला म्हणलो जाऊ दे बाबा, तुझ्या बापाचं राहू दे नाव, माझ्या बापाच्याही बापाचं दुसरं नाव राहू दे. माझ्या दुसऱ्या बापाचं काय नाव आहे ते सांगतो. माय होय. आता मायलाच बाप माहित नाही ना. मग माय म्हणे तुला कोणत्या बापाचं नाव माहित आहे? मी म्हणलो मला जन्म देणाऱ्या बापाचं नाव म्हणून माहिती आहे, विठ्ठलराव वाढवे. अरे तुला
तुला जन्म देणाऱ्या बापाचं नाव माहित आहे विठ्ठलराव वाडवे, तू या माईक मध्ये गरजून बोलायला, अरे सन्मानाचे हार घ्यायला, सदाचार शिकवायला, आदर्श समाजाला शिकवायला, त्या आदर्श तुझ्या दुसऱ्या बापाचं नाव आहे म्हणे, तुझ्या बापाच्या बापाचं नाव आहे म्हणे, माझ्या दुसऱ्या बापाचं नाव आहे म्हणे, आणि तर बसलेल्याच्या दुसऱ्या बापाचं नाव आहे म्हणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग या समाजाला दोन बाप हात म्हणून तर तिसऱ्या समाजाची जळायली, कुणापासून जळायला म्हणे आम्हाला काऊन दोन बाप नाही, आम्हाला काऊन दोन बाप नाही. उपट का बे, तुम्हाला दोन बाप नाही, तुम्हाला ते 36 कोटी बाप हात ना. आणि तुमच्या बापाचं काय खरमी आहे का? कोणाच्या डोसक्यातून गंगा आली, कोणाचा तळ हाताच्या फोडातून जन्मलं, कोणाला इतकं मोठं नाकला. अबे तुमचे काय लहान बाप सुधी आहेत काय रे? जळायला काय झालं बाबा तुम्हाला? आमच्यावरच असं काऊन? मायला काय सांगावं, भीमाबाईला डोळे लागले तर भीमाईनं पाटील लेखन घेऊन गिरवले हो धडे पाठीवर. राजमाता जिजाऊच्या कुशीमध्ये शिवाजी महाराज असताना पराक्रमाच्या धड्या शिकवल्या, कादंबऱ्या कथा सांगितल्या जिजाऊनं. आणि मया मायला डोळे आताच्या लागले, काय करी बाप तसा माय तशी. मायच्या कुशीमध्ये मी असलो, मा भाऊ असला की बाप पिऊन बघत टक तोंड करून येते, आता मला बाळ होणार, एक पप्पी देणार आहे. त्याची पप्पी घेतली की बघत टक दारू पिणार काढत चल मध्ये नुसत्या वासाचं. दुसरीला माहिती मायला आमच्या कोणते डोळे लागतात, चुलीतले राखोंडा खाय, मातीचे ढेकळं खाय, कवावती गोरे पाहिले सोबणीनं खाऊन मेलेलो पाहिजे. कुई झुन गेला असं मदत होईल. IPS IPS MPS PS काही होईल का लेकरून वाटते. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं महिला मंडळाला सक्षम केलं. होती की नाही? 5 नवरे महिला आहे. कोणत्या होत्या? द्रौपदी पांडवाची अति सुंदर होती, त्या गवळ्याची राधा, तिच्यावर नजर श्रीकृष्णाची होती, सती पतिव्रता होती रामाची सीता, तिच्यावर नजर रावणाची होती, रविचंद्रालाही लाज वाटावी अशी देखणी होती द्रौपदी, तिच्यावर नजर 5 जणांची होती बापू, 5, एकाची नाही, 5. रविचंद्रालाही लाज वाटावी अशी होती देखणी द्रौपदी, तिच्यावर नजर 5 जणांची होती, पण साऱ्या जगातल्या सुंदरतेला लाज वाटावी अशी देखणी होती म्हणजे कोकणी, अरे अशी देखणी होती माझ्या भीमाची लेखणी, आणि तिच्यावर नजर मात्र साऱ्या जगाची होती रे बापू, साऱ्या जगाची. कवा लेकर IPS व्हायले तर कांबळे साहेब फुकट मान हलू नका, 500 द्या मग नाही का, नाही जावई झाली तर काय झालं, माफ नाही कोणाला. फुकट गाणं आहे की सर ना, तुम्हाला मांडवाच्या बाईन धुरपत माय जाऊ देणार नाही, हे गॅरंटी आहे. धुरपत माय म्हणजे आपल्यातलीच असलेली कोणती बरं, आपल्या तिकीट येऊन काय करत नाही. तुमचं काही होईल सांगा, अलीकडे येऊन सांगा, काय अडचण नाही ना. बोलायला रंजनाबाई शामराव कांबळे बोरगावकर तर्फे यांच्याकडून 100 रुपयाचं धमक आहे. भरारी करण्या देशाचा उद्धार महिला मंडळ
एवढं बाबासाहेब आंबेडकरांनी महिला मंडळाला सक्षम केलं. पहा, बसमध्ये गेले तर बाई तिकट फाडायची, कट कट कट, तिला म्हणतात कंडक्टर, बरोबर आहे. दवाखान्यामध्ये कोणी जावं तर बाई कचकन सुई खूप सायली, तिला म्हणतात डॉक्टर. आता पिदाडी काही जर वळवळ करायली रस्त्याने या जागी असं लेझिम जर खेळत झाली, तिकून बाई हातात टिकोर घेऊन येते, सटकनच्या डोंगरावर वळते, तिला म्हणतात इन्स्पेक्टर. एवढं बाईच्या जातीला किती मोठं केलं बाबासाहेबांच्या संविधानानं. बाबा आवीज जर मनुवाद्याने घटना लिहिली असती, बाबा आवीजी मनुवाद्याने जर घटना लिहिली असती, प्रतिभा पाटील भारताची नसती राष्ट्रपती, मग राजीव गांधी सोबत सोनिया गांधी ही गेली असती, सती गेली असती. नवरा मेला की जितच जाळीत गेली सरणावर तिच्या. आता नवरा मेळा अरे हाय मी माझं बघतो एवढं 50% आरक्षण संविधानानं म्हणून उच्च पदावर महिला करते देशाचा बोबड्या बापाची शपथ आहे रे, तुम्हाला दोघांना चांगलं वाजलं. याचा बाप म्हणजे कोण माहिती आहे का? हे कैलासरावची पोरं होतं, बनचिंचोलीकरांचे, बँजोवाला आणि तबलेवाला, त्याचे पोरं होतं, मै भाष्य होतं, म्हणून जीव दोड दोड वाजवायले. म्हणून मी तुमच्या बापाची शपथ आहे. त्याला वाटायला बाप मेला तरी चालेल, पण मामाचं गाणं हिट झालं पाहिजे. लय मस्त असते. शनिवार तू फौजी असले काय रुपयात देखील संविधान करील कोणी गार लावा तलवारीला. ठेचण्यासाठी काढा जुने ते हत्यार. बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना आहे म्हणून सुकेशनी महिला मंडळ अंबानगर त्या महिला मंडळातून 100 रुपयाची भेट दिली. महिला मंडळाचं मी आभारी आहे आणि त्यांना क्रांतिकारी माझा जय. DS कदम शिवपुरीकर माळटिकडी BSNL नांदेड 100 रुपये यांच्याकडून धर्मदान आले. जय भीम.
सुने थे हत्या। हजारों साल पहले की बात थी जब जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी। जी लाखों नहीं करोड़ों नहीं कितने तो भी औरतें विधवा हुई थी। हर राज्य में लड़ाई जारी थी। कई राज्य जीतकर जीतने शान अपनी बढ़ाई थी। अफसोस होगा उन सम्राट अशोक को, क्योंकि बाकी की सारी जिंदगी उसने बुद्ध के कदमों पर आकर चढ़ाई। मगर आज वही हो रहा है। पंजाब में आतंकवादी, आंध्रा में नक्सलवादी, त्रिपुरा में टीएलए पीटीटी धमकियां दे रहा है, तमिलनाडु को आसाम के बोरो सर उठा रहे हैं। हिंदू मुस्लिम के झगड़े हर दिन जारी है। आज दलितों के घर जलाना उन लोगों की आदत पुरानी है। मगर सोच भारत, तुझे रुकना होगा, अरे रुकना होगा। एक ना एक दिन इन सभी को बुद्ध के ही कदमों पर आकर झुकना होगा रे। बुद्धाच्या चरणावर झुकल्याशिवाय या देशाला पर्याय नाही। आणि म्हणून संविधान करील कोणी गार लावा, संविधान करील कोणी गार लावा, परी ह्या जगण्याचा दिला आम्हाला अधिकार संविधानाने। हो दिलीप राजाप्रमाणे निवडी करून साडभाऊ आहे माझा, त्यानं गाणं लिहिलं आणि गाणे चांगलं लिहिते 100 नंबरी त्याचंच गाणं आहे। जगण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला। माझी बहीण मोठी बहीण भीमाबाई प्रकाशराव कांबळे 50 रुपयाची भेट आहे। आभारी आहोत। आदरणीय माझे वर्गमित्र संभाजीराव भोगले सरसंकर 100 रुपयाची भेट आली। संभाजीराव आभारी आहोत। संगीता कैलास लोणे 100 रुपयाची भेट आहे। आणि राजेश जानी भारती कोरसकर आमचे तबला मास्टर आदरणीय भगवान विलास